त्या पैशांनी आधी लेकींची लग्न पार पाडू, मग घर बांधायचाही विचार कर. लक्ष्मी, तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे. आम्ही आमच्या लेकीच्या लक्ष्मीच्या सुखासाठी ही पूजा करतोय. आमची लेक म्हणजे आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. आमच्या लेकीला सुखाने नांदवा. यांना यांच्या मुलीचं भारी कौतुक, पण ती फिरते दुसऱ्या बरोबर. ही आमची लेक आहे. ही आमची लेक आमच्या शब्दाबाहेर नाही. बाबा मला माफ करा, पण मी ह्यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही, तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? निवास, निवास बरोबर बोललात ना. नाहीये श्रीनिवासचा हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही, तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. तुझा शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे लक्ष्मी. जर तू हरलीस ना, तर मीही हरेन. तुम्ही बरोबर असताना मी कशी हारे? तू माझ्या बरोबर आहेस ना लक्ष्मी. म्हणजे आपल्या मुलींची लग्नही होणार आणि आपलं घरही होणार. पण एका वेळेला एकच गोष्ट, कारण ना तर तुम्ही कुबेराचे अवतार आहात, ना मी धनलक्ष्मी. बरोबर ना? लक्ष्मी, हे जे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, त्यामुळे तू खूप सुंदर दिसतेस. लक्ष्मी निवास, लक्ष्मी. बरं, आता आवरायला घ्या. अहो जा म्हटलं. अहो जा. निवास. पाणी नाही घेतलं? घेते आई. आणते आणते. अगं, जरा वेळ थांबलीस ना तर सगळ्यांना एकत्र नाश्ता करता येईल. हो, पण मला उशीर होतोय. मला ऑफिसमध्ये जायचंय. अगं बाई, मग आम्ही घरात रिकामेच असतो की काय? ते तुमचं तुम्हालाच नाही. विणा, ते ठेव सगळं, भरून घे. हे काय? आज पण पोहेच बनवायला सोपे वाटतात म्हणून किती दिवस हाच नाश्ता खायचा काय माहित. कोणी केलाय हा नाश्ता? यात मीठच नाहीये. तू जरा थांब, मी मीठ घालून ना परतवून आणते. नाही नाही आई, इट्स ओके. आय मॅनेज, आय मॅनेज, आय नाही, मॅनेज. 2 मिनिटं लागतील सिंचना. गडबडीत जरा राहूनच गेला असेल बहुतेक. बघ, आले झाले. बाई, हे बघ, इथे मिठाची बरणी असते, अशी उघडायची आणि असं मीठ घ्यायचं. इतकं सोपं आहे अगं. छान. एक चान्स सोड नका तुम्ही मला बोलायचं. दिवसभर मरमर काम करते मी ऑफिसमध्ये. निदान खायला तरी नीट मिळायला नको का? आम्ही पण झोपा बिपा काढत नाही. राब राब राबतच असतो अगं आम्ही. तुझं काय बाई, आठवड्यातले 2 दिवस हक्काची सुट्टी तरी असते, पण आमचं तसं नाहीये. वर्षातले 365 दिवस राबत असतो की नाही आपण. पण त्याचं हिला काय आहे ना. अगं, ऑफिसच्या कामाचा तिला पण ताण असणारच ना. बरोबर आहे तुमचं, पण तरीही मी काय म्हणते, घरात एवढं. म्हणूनच मी येत नाही इथे खायला. अगं बाळा, असं भरल्या ताटावर उठू नये. आई राहू दे, मी खाईन रूम मध्ये काहीतरी. अगं सिंचना, अगं बाई, प्रसाद. माझे हात आहेत. आकर. आई,
म्हणते, तुला ती माझी मैत्रीण सुप्रिया माहिती आहे का? आज की नाही तिचा वाढदिवस आहे, तर मला घरी यायला थोडासा उशीर होईल. तिचा वाढदिवस आहे का? हो हो, तिचाच वाढदिवस आहे. सांग ना, मी जाऊ का? अगं भावना, तुम्ही दोघी देवळात गेला होतात ना, दर्शन कसं झालं? अगं काय विचारते, दर्शन छान झालं ना? आणि गुरुजींनी माझ्यासाठी काही आई, मी देवळात माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून जाते, पण देवाला मात्र तुझीच जास्त काळजी आहे. मी तुझा वाढदिवस विसरलो असं वाटलं ना तुला? तुला माहितीये लक्ष्मी, ते शक्यच नाहीये. तुम्ही इतक्या लवकर ऑफिस मधून कसं आला? अगं, तुझा वाढदिवस आहे म्हटल्यावर हाफ डे टाकला आणि आलोय. अय्या, हॅपी बर्थडे. लक्ष्मी, माझ्या अडचणीच्या वेळेस प्रत्येक वेळी तू माझ्या पाठी उभी राहिलीस. तू माझ्या बरोबर होतीस म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले. आणि म्हणूनच आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आता मला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आपला संसार सुरू होताना तू तुझ्या दादांना दिलेला शब्द मला खरा करायचा. मला तुझ्या बरोबर आपल्या हक्काच्या, आपण उभ्या केलेल्या लक्ष्मी निवास मध्ये राहायचं. पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास.